बदलापुर प्रकरण मुद्दे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पर प्रहार કર્યા હતા અને 24મી ઓગસ્ટ મહારાષ્ટ્ર બંધનું એલાન આપવામાં આવ્યું છે। ज्याप्रमाणे मला आठवले ते करोनाचे दिवस महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून तो महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय, विनंती करतोय। प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत। मुलं बाळ शाळेमध्ये जात आहेत, त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार। आणि त्यासाठी पक्षांची असलीच पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं। जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाहीये, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत। ही 21 ऑगस्टची आहे। गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे। त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्ये खदखद आहे। त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता। मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली। त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ। आता सुद्धा येताना मी की निर्भया जे घटना घडली होती, दुर्घटना म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याही बद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता। तशीच ही एक घटना आहे। अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो। मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे। या बंदमध्ये कोणत्याही ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय। कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे। सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे। जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात। आणि म्हणून मला असं वाटतं 24 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून, कारण मुलगी ही मुलगी असते। अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो। आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे, तशा सुविधा दिलेल्या आहेत। म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून त्यांनी ते सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे। पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय? जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे, तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते। ती मुलगी, तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये। तिला कविता ती वाचणार कधी, ती शिकणार काय? आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद आपण करतो। हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा, माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे। केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे, तर स्वतःहून, म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे। तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो। आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्व येते। ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं, त्याच जिल्ह्यामध्ये येते। तर त्यांना हे जे काय घडले, ही घटना ही मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का? किंवा असं झालं तरी चालेल, पण लाडकी बहीण, काल मुख्यमंत्री कुठे होते? म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला, त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडकी डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून, म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणली तशी ही योजना नव्हती। हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे। आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत। ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत। किंवा ते म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो, एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय। काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली, अभिषेक, त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली। आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या
उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा मिळवा. म्हणजे तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही.